हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। कल हम लोगों ने 6.1 पूरा कंप्लीट कर दिया था। आज हम लोग प्रैक्टिस सेट 6.2 की शुरुआत करते हैं। अरे सॉरी 7 पॉइंट क्या, सॉरी 7.1 कंप्लीट कर दिया था। आज 7.2 का बेसिक भी देखते और हो सका तो दिमाग खराब खा भी जाएंगे। ठीक है, तो देखिए बड़ा। अब देखो, रही बात बेसिक की, तो इसका बेसिक भी मैंने जो कल का वीडियो, कल का नहीं परसों का वीडियो है ना, परसों का वीडियो जो मैंने बनाया था उसमें इसका बेसिक ऑलरेडी हम लोगों ने कर चुके हैं। हाँ, थोड़ा सा इक्वेशन से कैसे क्या आप एक लाइन को ड्रॉ करोगे, जब वो एग्जांपल आ जाएगा ना, मैं उसके हिसाब से आपको पहले बेसिक बता दूंगा और फिर बाद में मस्त पैकी हम लोग उसको सॉल्व करेंगे वो एग्जांपल। ठीक है, जब भी इक्वेशन के रिगार्डिंग एग्जांपल आएगा ना, तब मैं पक्का बेसिक आपको बताना इतना तय है। ठीक है, अभी जो हम लोगों ने परसों पढ़े थे ना, उसके बुनियाद पे जो कुछ भी सवाल आपको दिखेंगे उसको कैसे सॉल्व किया जाए, इसके बारे में थोड़ा डिस्कस कर लेते हैं। चलेगा? देखो, प्रैक्टिस सेट 7.2 का पहला एग्जांपल समीक्षा जी आपके डोरों के सामने देखो। तो पहला एग्जांपल के तरफ जाते हैं और देखते हैं कि भाई ये हमको क्या कहना चाहता है। ठीक है, तो देखो, ऑन अ ग्राफ पेपर प्लॉट द, आताच म्हणजे कालच केला होता, कालचा शेवटचा प्रश्न नाही का? ठीक आहे, ऑन द ग्राफ पेपर प्लॉट द पॉइंट ए, हा, सी आणि हे, आणि त्याला ऍडव्हान्स. आता कालही म्हटलं होतं मी तुम्हाला परवाच्या दिवशी की बाळा पॉइंट्स ना मग जोडून कुठलं चित्र बनतोय हा पण सांगा असं विचारतोय दहावीत. इथं थोडीशी झलक दिलं त्याने, म्हणजे ज्वाइंट करा म्हणतो एंड व्हाट इज द फिगर फॉर्म दैट एग्जैक्टली आपको क्या करना है बताना है. ठीक है, तो पहला काम आपला तोच, बम बम बोले मस्ती में डोले. कसा? असा. बोंबल कसा? असा. कोठी गेलास गा? हा, असा. समजला का जी? हायेस्ट कोण आहे एक्स ऍक्सिसच्या 3च दिसला, हायेस्ट कोण आहे वाय ऍक्सिसच्या 3च दिसला. 3 पर्यंत जाऊन कासाठी 4 न 5 न ते 15 न 20, बरोबर ना? चल मग हा टकल्या, आणि मग हा 1, हा धन, हा 3, हा -1, बाबा हा -2, हा -3, हा -1, हा -2, हा -3. भाऊ हे तर पाठच पाहिजे, हे तर माहितच असतील तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर वरती 1, मग 2, मग 3. ग्राफ पेपर मध्ये बरोबर येणार बाळा, हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना? त्याच्यानंतर प्लॉट करा म्हणते, धर म्हणा प्लॉट करून देतो तुला म्हणा बया. तर सांग पहिला 3 आणि 0. हे भाऊ हा तर बयाच बनवते रे. 3 आणि 0, कोण 0 आहे? वाय वाला, म्हणजे तो एक्स वर राहणार. एक्स कोणता, पॉझिटिव्ह या निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. खत्म काम, जोरदार वालाच काम आहे. किती? इथं काय लिहू रे बाळा? 3 कामा टकल्या. आता बी 3 आणि 3 दोन्ही पॉझिटिव्ह, म्हणजे 3 हा वरती जाणार होजी, 3 हा असं जाणार होजी, म्हणजे वाघाचे पंजे. म्हणजे हा काय? बी. कावजी? बी. कावजी? बी. किती? 3,3. तुझा काम झाला. त्याच्यानंतर बघ बाळा काय रे, त्याच्यानंतर सी, टकल्या कामात 3. टकल्या कोणावर आहे? एक्स वर, म्हणजे कुठे लाय करणार? वाय वर. वाय कुठे आहे? हे कुठे आहे? कशावर? 3 वर. हा तुमच तर पॉझिटिव्ह होणं का निगेटिव्ह? हा, तर किती? सी. किती? टकल्या कामात 3. आता त्यानं हा तर प्लॉट करा म्हटलं, प्लॉटिंग झालं, त्याच्यानंतर जॉईनही करा म्हणते. ठीक आहे म्हणा बाबाजी, जॉईन करून देतो जी म्हणा तुला जी, जॉईन. ठीक आहे, तर याला याच्या सोबत, याला याच्या सोबत. आता तुम्हीच सांगा, आता जो हा फिगर बनला दिसतोय तुम्हाला, हा वाला जो फिगर आहे बाळांनो, याला तुम्ही काय म्हणणार? रेक्टँगल म्हणाल का रे,
की काय म्हणाल? बळा इथपासून इथपर्यंत अंतर 3 आहे, हाही 3च आहे, हाही इथपासून 3च दिसते, हाही इथपासून 3च दिसते. म्हणजे ज्या ठिकाणी सगळेच्या सगळे बाजू समान असतात त्याला आपण काय म्हणतो? as all sides of an quadrilateral is या फिर are equal, therefore drawn figure quadrilateral ABCD is square. बस समझ रहे हो क्या? कारण बोल देना क्या कि भाई AB इक्वल्स टू BC इक्वल्स टू CO इक्वल्स टू OA. असं सगळे सेमच आहेत ना रे? बस असा प्रश्न सॉल्व करना था. खूप कठिन है क्या रे बड़ा? ये हालांकि जो हम लोगों ने उस दिन बेसिक पढ़े हैं ना, उसी के बुनियाद पे मैं ये चीजें आपको बता रहा हूं. क्लियर है? तो देखो बच्चा, सेकंड एग्जांपल कहना है राइट द इक्वेशन ऑफ अ लाइन पैरेलल टू द y एक्सिस अरे एट अ डिस्टेंस ऑफ 7 यूनिट फ्रॉम इट टू इट्स लेफ्ट. वाह, फ्रॉम इट्स टू इट्स क्या बोल रहा है? लेफ्ट बोल रहा है. अब मुझे एक बात बता, राइट द इक्वेशन ऑन अ लाइन पैरेलल टू y एक्सिस. जैसे आप ही बताओ x एक्सिस कौन सी रहती है बड़ा? ये x एक्सिस हो गई और ये y एक्सिस हो गई. एक मिनट, ये क्या हो गई? y एक्सिस और ये x एक्सिस. अभी राइट द इक्वेशन ऑफ अ लाइन पैरेलल टू y एक्सिस बोल रहा है. y एक्सिस को पैरेलल करने के लिए क्या y से लेके जाएंगे क्या? नहीं, y को पैरेलल करने के लिए कहां से लेके जाना पड़ेगा? x एक्सिस को. x एक्सिस से क्रॉस करना पड़ेगा, तब जाके तो y एक्सिस को पैरेलल होगा ना. लेकिन उसने क्या बोला है? कौन से डिस्टेंस पे? 7. फ्रॉम इट्स लेफ्ट, म्हणजे y एक्सिसच्या लेफ्ट कडे पॅरलल पाहिजे. म्हणजे हा इकडे काढून चालेल का बाळा? नाही, त्याला कुठे बनवा लागेल? इकडे. आणि भाऊ x एक्सिसच्या इकडे तो आहे, म्हणजे कशामध्ये असेल? मायनस मध्ये असेल. हा समजलं पाहिजे. 7 वर तर 100% इथे 7 राहणारच आहे. ठीक आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे, आता तुम्हाला तर माहित आहे, जर तो x एक्सिस वर असतोय म्हणजे त्याचा y काय राहणार? y त्याचा काय राहणार? जर तो x एक्सिस वर आहे, x एक्सिस वर म्हणजे y शून्य असेल ना. केलं होतं ना काल. ठीक आहे. म्हणजे y 0 आणि x किती बाळा? -7. पण त्यांनी इक्वेशन विचारलं, y तर 0 आहे तर x काय राहणार? -7. हाच तुमचा इक्वेशन. खतम. फक्त ओळखणे होतं की कशा पद्धतीने त्याला आपल्याला डील करने, बाकी काय नहीं. ठीक है. नेक्स्ट एग्जांपल बघूया, खत्म करूया. देखो इसमें आप ड्रॉ करते वक्त ग्राफ में मत ड्रॉ कीजिए, ये इधर है ना तो माइनस रहेगा. इधर में ड्रॉ कर रहे हो तो देखो कैसे भी हाथ से बना लो या स्केल से बना लो, छोटा सा नॉर्मल सा डायग्राम. ग्राफ पे ड्रॉ करने की जरूरत नहीं है. समझ के लिए रे, अपने समझने के लिए, अपने अंडरस्टैंडिंग के लिए कि भाई ये कैसे बन सकता था, ये कैसे बना होगा, जिसकी वजह से वो y को पैरेलल है. y को पैरेलल है मतलब वो x पे है, या x को पैरेलल है तो वो y पे रहेगा. बस सेम सेकंड एग्जांपल आपका वैसा ही है उसके बाद वाला. थर्ड एग्जांपल देखो, ये देख. अरे मोठल्या होणार रे ऐसा. देखो अब मैं अगर सपोज बोलूं आपको, ध्यान से देख. राइट द इक्वेशन ऑफ द लाइन पैरेलल टू द x एक्सिस एट द डिस्टेंस ऑफ 5 यूनिट फ्रॉम इट एंड बिलो द x एक्सिस. इसका मतलब क्या बोला उसने, समझ पा रहे हो आप? एक हा आपला x एक्सिस आणि y एक्सिस आहे. कशाला पॅरलल पाहिजे म्हणतोय? अरे कशाला पॅरलल पाहिजे म्हणतोय तो? इक्वेशन जो लाइन पॅरलल आहे x एक्सिसला पॅरलल असणे म्हणजे y वर असेल. ठीक आहे. ऍट अ डिस्टन्स ऑफ 5 यूनिट, ऍट अ डिस्टन्स ऑफ 5 यूनिट वर आहे, म्हणजे 5 वर आहे, इतका पक्का. कहा से? फ्रॉम इट्स एंड बिलो द x एक्सिस. x च्या बिलो असणे म्हणजे खाली, म्हणजे खाली. निगेटिव्ह मध्ये राहील की पॉझिटिव्ह मध्ये राहील? बस ये 1 -1 सॉरी, ये -2, ये -3, -4 और ये -5. मतलब यहां पे ही तो लाई करेगा ना. ठीक है. मतलब मैं अगर सपोज बनाना चाहूं एक्स वाय, कोण 0 कशावर, कशाला पॅरलल आहे बडा तो? x एक्सिसला पॅरलल आहे. म्हणजे
म्हणजे काय झिरो राहणार, y झिरो राहणार. ज्याला पॅरलल असते तो कधी झिरो नसते बाळा, हे लक्षात घ्या. ठीक आहे. x बाळा इथे x तुमचं काय राहणार, झिरो राहणार आणि y वर तो आहे तर y काय राहणार, -5. क्लिअर आहे. तर कधी पण लक्षात ठेवायचं, आता तुमचा x झिरो राहिला तर इक्वेशन काय बनलं बाळा, y इक्वल्स टू -5 हा तुमचा इक्वेशन. अभी काही डाउट इसी हिसाब से हम लोग पढ़ते हैं. रिमेनिंग मेरे ख्याल से सिर्फ 3 या 4 या 5 एग्जाम्पल बचे होंगे. वो जब हम कितने बचे हैं, 9 एग्जाम्पल उरले आहेत म्हणते. 9 नाही का, टोटल 9 असतील. हा तर 6 उरले आहेत, तर ते 6 एग्जाम्पल आपण जेव्हा उद्याला भेटू तेव्हा कंप्लीट करूया. तब तक कोई हमारे चैनल को पसंद कर रहा होगा तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब पक्का कीजिएगा. मिलता है नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय.